मतदानाचा घटनात्मक हक्क नाकारल्याचा गंभीर आरोप. दातपूर येथील मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याच्या भूमिकेची कलेक्टर मार्फत चौकशीची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील दातपूर गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान लोकशाहीवर घाला घालणारी धक्कादायक घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याने सामान्य जनतेला मतदानाचा घटनात्मक हक्क बजावू दिला नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दिवसभर मतदान यंत्र सुलट अकार्यक्षम चालत असल्याचे, मतदान प्रक्रिया अत्यंत संथ होती, त्यामुळे कामावर जाणाऱ्या कष्टकरी वर्ग दिवसभर मतदान करू शकला नाही. कामावरून सुटल्यावर संध्याकाळी मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित निवडणूक अधिकाऱ्याने मतदानास थेट नकार दिला. रात्री 7:35 मतदान केंद्राचा दरवाजा बंद ठेवून अनेक मतदारांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही नागरिकांना तर हातात धरून हाकलून देण्यात आले. तसेच मतदान करायचं नाही अशी धमकी दिल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या घटनेमुळे दातपूर गावातील अनेक मतदारांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावता आला नाही, याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो याचं दुःख वाटत आहे, अशा शब्दात नागरिकांनी आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता संबंधित निवडणूक अधिकाऱ्याने पत्रकारांशीही उलटसुलट वर्तन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही बाब लोकप्रतिनिधी कायदा 1951 तसेच भारताच्या संविधानातील अनुच्छेद 326 आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे जाणकारांचे मत आहे. ही घटना जाणून बुजून मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार असून लोकशाही प्रक्रियेवर घाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी दातपूर गावातील नागरिक करत आहेत. दातपूर गावात यापूर्वी कधीही असा प्रकार घडलेला नसून महाराष्ट्रात पहिल्यांदाच मतदान नाकारल्याची घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, दातपूर.